नाही, आता समाजाच्या वतीनं जर म्हटलं तर यशवंत सेनेचं मी जिल्ह्याचं नेतृत्व करते गेली 2 वर्ष. आज आमच्या समाज बांधवांसोबत आम्ही यशवंत सेनेच्या सर्व आघाडीसोबत टीमसोबत आम्ही आज नाशिकला निघालो आहोत. विविध प्रश्नांच्यावर जे मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये आवाज उठवण्यासाठी सर्व समाज बांधव महिला भगिनी सगळे एकत्र आले आहेत. आणि मी एक महिला आघाडी अध्यक्ष म्हणून माझं असं मत आहे की प्रत्येक बंधू भगिनींनी आपल्या बहिणीला असेल, आपल्या घरच्या मिसेसला असेल, सगळ्यांना पुढाकार घेऊन भविष्यात प्रत्येकाने महिलांनी पुढाकार घेऊन विधानसभेवर असेल, नाहीतर पंचायत समितीवर असेल, सगळीकडे राज्य करावं आणि महिलांना संघटन करण्यासाठी प्रत्येक समाजातल्या प्रत्येक पुरुषांनी मदत करावी असं मला अपेक्षा आहे. धनगर समाजातल्या महिलांना काय आव्हान कराल? नाही, महिलांची इच्छा असो अगर नसो आता भविष्यात 50% आरक्षण मिळणारच आहे, त्यामुळं भविष्यात होईल. पण आता सध्या काही महिला बाहेर पडत नाहीत आणि माझं महिलांना एवढंच सांगणं आहे की विविध प्रश्नांच्यासाठी महिलांचे काही प्रश्न असतील, समाजाचे प्रश्न असतील, प्रत्येक समाजाचे आपल्या आपल्या समाजाचे प्रश्न असतील, जास्तीत जास्त महिलांनी ताकदीने पुढे येऊन या समाजाचे प्रश्न मांडावेत आणि तो प्रॉब्लेम्स काय असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा. कारण नक्कीच महिलांनी नेतृत्व केल्यानंतर कामं होतील असं मला वाटतं. एक महिला मी डॉक्टर संदीप आजारे, यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख. यशवंत सेनेच्या वतीनं नाशिकमध्ये चांदवड येथे राज्यस्तरीय अधिवेशन बोलवलेलं आहे आणि या अधिवेशनासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून यशवंत सेनेचे बरेचसे कार्यकर्ते आज रवाना होत आहोत. आणि ह्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवरती चर्चा होणार आहे. धनगर समाज एसटी आरक्षणासाठी पुढील दिशा काय असावी, धनगर समाजातील मेंढपाळांच्या विविध समस्या असतील, ओबीसी आरक्षणाच्या काही ओबीसी आरक्षणासंबंधीचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यावरती पण त्या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये यशवंत सेनेचे ठोस पाऊल काय असेल आणि त्याची दिशा काय असेल याचा निर्णयही या अधिवेशनामध्ये माननीय शिवसेनामध्ये माधवभाऊ गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. आणि या अधिवेशनासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून असंख्य यशवंत सैनिक चाललेलो आहोत आणि यशवंत सेना आपल्याला धनगर समाजाच्या प्रश्नासाठी नेहमीच लढत आलेली आहे आणि प्रत्येक वेळी यशवंत सेना प्रत्येक प्रश्नामध्ये अग्रेसर आहे आणि असेच धनगर समाजाचे प्रश्न आम्ही लावून धरण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत. आणि त्याच धर्तीवरती एक बैठक म्हणून आम्ही यशवंत सेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या नाशिक येथल्या अधिवेशनामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सहभागी होण्यासाठी जाऊ. कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही असंख्य संख्येनं येतच आहोत, पण तमाम महाराष्ट्रातील यशवंत सैनिकांना माझं आव्हान आहे, आम्ही कोल्हापुरातून येतोय, तुम्हीही नाशिकमध्ये चांदवड येथे या. सरसेनापती माधवभाऊ गडदे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे भव्य असा धनगर समाजाचा मेळावा होणार आहे आणि त्या मेळाव्यासाठी आम्ही कोल्हापूरहून सर्व यशवंत सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने निघालेलो आहोत. ह्या मेळाव्याचं मुख्य कारण असं आहे की धनगर समाजाच्या ज्या असंख्य अडचणी आहेत, आरक्षणाचं अडचण आहे किंवा शैक्षणिक अडचण आहे, ज्या पूर्ण महाराष्ट्रात आता आरक्षण पाहिजे, सर्व महाराष्ट्र पेटून निघालेलं आहे, तर त्याचप्रमाणे धनगर समाजाच्या सर्व अडचणी आजपर्यंत कुठल्याही सॉल्व्ह झालेल्या नाहीत. त्याचबरोबर ओबीसीचे जे प्रश्न मिटलेले नाहीत, ओबीसीमध्ये जे आरक्षण आहे, धनगर समाजाचं जे आरक्षण आहे ते सुद्धा आता जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीला, या सर्व प्रश्नाला वाचा पडण्यासाठी धनगर समाज नाशिकमध्ये एकवटला जाणार आहे. तर त्या आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सर्वजण कोल्हापूर निघालो आहे. तुम्ही मोठ्या संख्येने या, मी असं आवाहन करतो. त्याचबरोबर येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीवरती सुद्धा यशवंत सेनेची काय भूमिका असणार आहे, यशवंत सेना सुद्धा ह्या विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे. त्या संदर्भात यशवंत सेना आपली भूमिका नाशिकमधून मांडणार आहे, पूर्ण महाराष्ट्रावर दौरे होणार आहेत. त्याचबरोबर गेले 30 वर्ष यशवंत सेना समाजात गाळागाळात कार्य करणारी यशवंत सेना आहे. गेले अनेक वर्षापासून जे राज्यकर्ते आहेत त्यांनी धनगर समाजाचा फक्त मतासाठीच वापर केलेला आहे. तर इथून पुढे असं होऊ नये, त्यामुळे धनगर समाजाची भूमिका काय आहे हे धनगर समाजाने ओळखलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात धनगर समाज स्वतः याच्यामध्ये उतरून जे प्रस्थापित आहेत यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही आमची उद्याच्या कार्यक्रमाची मुख्य भूमिका असणार आहे.
पंजाब केसरी साहेबाचा मधु विष्णापूरचा भगत आलाय बाबा मायगवायचा मधुकर गयाप्पा पोलीस माळा विष्णापूरचा पुजारी सदानंद सुब्राव डाळे राहणार वालचंदनगर मुळगाव खेडे मिसरी सदानंद